मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षक संघटनेकडून घोषणाबाजी करण्यात आली। नागरगोजे शिक्षकाच्या आत्महत्येसंदर्भात या घोषणा दिल्या गेल्या। नागरगोजे कुटुंबाला न्याय देण्याची आंदोलक शिक्षकांनी मागणी केली आहे। आंदोलक शिक्षक रस्त्याच्या बाजूला मोठ्या संख्येने जमलेले होते। अर्थात पोलीस बंदोबस्त तिथे होता आणि अजित पवारांचा ताफा तिथून जात असताना नागरगोजे कुटुंबाला न्याय द्या अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या। अजित पवारांच्या ताफ्यासमोर या घोषणा देण्यात आल्या। नागरगोजे या शिक्षकाने आत्महत्या केलेली होती। जवळपास अनेक वर्ष काम करून सुद्धा पगार मिळालेला नाही। यापुढे काय असं विचारल्यानंतर संस्था चालकांकडून अपमानजनक उत्तर देण्यात आलं। त्यामुळे मी आत्महत्या करतोय असं त्याने फेसबुक पोस्ट लिहिलेली होती। नागरगोजे सारखे अनेक शिक्षक आहेत, त्याचबरोबर नागरगोजे कुटुंब आहे। या कुटुंबाला न्याय द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांनी या घोषणा दिल्या। नागरगोजे शिक्षकाच्या आत्महत्येसंदर्भात या घोषणा देण्यात आल्या। अजित पवारांच्या ताफ्यासमोर ही घोषणाबाजी करण्यात आली आहे। आता आमरण उपोषणाला देखील बसलेले आहेत काही जण। ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे अजित पवारांच्या ताफ्यासमोर घोषणा देण्यात आल्या शिक्षकांकडून, ग्रामस्थांकडून। नागरगोजे या शिक्षकाला न्याय दिलाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या आणि नेमका तिथून अजित पवारांचा ताफा पुढे गेला।